87 वर्षाचे ग्रस्त होते. एखाद्या तरुण वयातल्या मुलालाही लाजवतील अशा पद्धतीने व्यवस्थित चालत होते. मी त्यांना म्हटलं, की "आजोबा, हे तुम्ही इतकं व्यवस्थित कसं चालता?" तर ते म्हटले, की "मी पांडुरंगाच्या इच्छेने आणि त्याच्या आशीर्वादाने चालतो." मग म्हटलं, की "तुम्हाला मग त्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव दिसला का? तुमच्याशी पांडुरंग कधी बोलले का?" त्याच्यावर ते लगेच हे करून, "बाबा असं नाही म्हणू कधी. पांडुरंग हा सगळ्याच्या तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आहे." असं त्यांनी सांगितलं. आता म्हणे माझं 87 ते 90 घरामध्ये माझं वय चालू आहे. पण म्हणे आता म्हणे तुला चष्मा लागलाय, मला चष्मा लागलाय का? इथपासून अध्यात्माला सुरुवात झाली सर. आणि त्यानंतर तुला हातामध्ये काठी, माझ्या पायाला ॲक्सिडेंट झालेला असल्यामुळे मला डॉक्टर स्टिक घेऊन चालावं लागायचं. मला काठी पण नाही. मीच माझ्या कुटुंबाची काठी आहे. आता म्हणे जवळपास 300 लोकं माझ्या दिंडीमध्ये आहेत. त्या प्रत्येकाला म्हणे माझी काठी म्हणून ते माझा उपयोग करतात. म्हणजे हा आत्मविश्वास, ही श्रद्धा, ही भावना याच्यात कुठेही अतिखंड नाही. अशा पद्धतीने ते जे बोलत होते, तर मला असं वाटतं की याच्यापेक्षा दुसरी अध्यात्माची व्याख्या नाहीच. आणि त्यानंतर ते म्हटले, की "मला चहा कसा आहे त्याची चव माहीत नाही. मला तुमचं डोकं जे दुखतं, कसं दुखतं ते मला माहीत नाही." एवढंच काय, ते म्हटले, की "मी कधी डॉक्टरच्या दवाखान्यामध्ये कधी गेलो नाही. देव पाहाया गेलो आणि देवच जवळ येऊन ठेवलो. तर मीच पांडुरंग आहे म्हणे. त्यामुळे अजून काय पाहिजे?" अशा पद्धतीने त्यांनी जे मला त्यावेळेस सांगितलं. तर त्यानंतर मग माझी पण उत्सुकता वाढली. मुखामध्ये हरिनाम आणि पायामध्ये चप्पल नाही. खाली ते कुठं खडा आहे, दगड येईल, काय काटा येईल, हे न पाहता जे चालत होते, तर याच्यामध्ये मला त्यांचा जो पांडुरंगाच्या वरचा जो अढळ विश्वास आहे, तो मला त्यांच्या पदोपदी जाणवत होता. म्हणजे असं मी जगलो, म्हणजे वारी जी आहे, ती त्या काळात त्यांच्याबरोबर ती जगलो.